फायनली आम्ही ट्रिप प्लॅन केलेली आहे. बघू, मी आताच सांगणार नाही तुम्हाला आम्ही कुठे जाणार आहोत ते, पण आम्ही 4, 5, 6 जण आहोत आणि मस्तपैकी आम्ही ब्लॉग बनवणार आहोत. पहिलाच ब्लॉग असा असणार आहे की आम्ही लाईव्ह बनवणार आहे तो, म्हणजे लाईव्ह म्हणजे कॅमेरा हातात घेऊन. मला खूप असं म्हणजे ऑकवर्ड वाटतं, पण ह्यावेळेस बघू, आम्ही ट्राय करणार आहे. मी शर्णव पण खूप एक्साइटेड आहे. तर चला मग आपण आता मस्त ब्लॉग आमच्यासोबत तुम्ही पण फिरायला चला. आणि फायनली ह्यांनी आणि शिवानीनी ठरवलंय कुठे जायचंय ते. बघू, पहिल्या म्हणजे खूप दिवसांनी मला ट्रिपवर नेत आहेत, तर चांगल्या ठिकाणी नेऊ देत एवढंच मला म्हणायचंय, जेणेकरून परत त्यांच्या पाठी लागायला बरं की मला ट्रिपला न्या. नाहीतर मग उगाच मुद्दाम मला कुठेतरी घेऊन जातील अशा ठिकाणी की मी परत बोललंच नाही पाहिजे की ट्रिपला न्या, मला ट्रिपला न्या. तर बघू आपण आता कसं कसं काय काय होत आहे ते आमच्यासोबत. काय बोलतात ते, काय राहा बोलतात ना, काय बोलतात ना, हा, स्टे ट्यून. ठीक आहे, विथ अस. बरोबर, स्टे ट्यून विथ अस. सकाळचं लवकर उठून 6:30ला आम्ही सगळे रेडी झालो, हा व्हिडिओ काढला आणि मग पुढची वाटचाल आमची चालू झाली ट्रिपसाठीची. सगळे एक्साइटेड होते. सकाळी सकाळी थंडी तर एवढी होती, कुडकुडत होता आम्ही, पण तरी पण ट्रिपला जायची एक मजा वेगळीच असते. हॅलो, तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहोत माथेरान ट्रिपला. चलो चलो कुठे रे? हा हा, शर्णवचे पप्पा आणि शर्णाचा मामा गाडीवरून गेले स्टेशन पर्यंत आणि आम्ही 3 जण ऑटोनी गेलो. तर तिथे खाली स्कूलला जाण्यासाठी शर्णवचे फ्रेंड्स होते, त्यांना हाय केलं आणि मग आम्ही निघालो. ऑटो पकडली आणि ऑटोमधून आम्ही स्टेशन पर्यंत गेलो. जवळजवळ आम्हाला तिथे जायला 7 वाजले. तिथे पोहोचल्या ह्यांनी ठरवलं की वेळ आहे ट्रेनला अजून, तर आपण नाश्ता करून घेऊया, परत मुलांना भूक लागली तर अवघड होऊन जाईल. म्हणून आम्ही इथेच नाश्ता करून घेतला. हे दादा बरोबर बदलापूर स्टेशनच्या समोर असतात. सकाळचे 5:30च्या सुमारास ते असतात, म्हणजे 5:30 वाजल्यापासून पुढे ते चालूच असतं त्यांचा स्टॉल. खूप छान होतं. मेंदूवडा, इडली, सांबर, चटणी खूप छान होतं. दालवडा पण मस्त होता, आम्हाला खूप आवडला. आम्ही इथे नाश्ता करून घेतला पटापट आणि मग जाऊन ट्रेन पकडली. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आम्ही इथून 7:15ची ट्रेन पकडली. गर्दी भरपूर होती. सकाळची लवकरची ट्रेन पकडून पण गर्दी बऱ्यापैकी होती. आम्हाला बसायला जागा नाही भेटली, मुलं पण उभेच होते आणि आम्हाला लगेचच नेरळ स्टेशनला उतरायचं होतं, त्यामुळे आम्ही जास्त जागेसाठी हे पण नाही केलं. तर निवांत उभं राहूनच गेलो. मस्त वाटलं. सूर्योदय होत होता, तर छान सूर्याची किरणं वगैरे लागत होती. थंडी तर होतीच, भरपूर थंडी होती. सूर्योदय, सूर्यास्त नाही बोलला मी, सूर्य बोल. आता ह्याचं रूपांतर भांडणात होणार. 15 ते 20 मिनिटात आम्ही नेरळ स्टेशनला पोहोचलो आणि मग तिथून पुढे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तिथे व्हॅन उभ्याच असतात. तुम्ही तिथे सांगितलं की आम्हाला माथेरानला जायचंय, तर ते एक व्हॅन आपल्याला अरेंज करून देतात. कदाचित त्यांचे नंबर्स वगैरे असतात, तर तसं ते ऍडजस्ट करून एक व्हॅन आपल्याला हे करून देतात, ठरवून देतात. तर इथे पर पर्सन 100 रुपीज आहे आणि मुलांचे 50 रुपये असे घेतात.
इथे छान आम्हाला व्हॅन भेटली होती, मोठीच्या मोठी व्हॅन होती आणि आम्हीच फक्त होतो, गर्दी वगैरे काही नव्हती. आम्हाला वाटलं होतं की म्हणजे 2-2 फॅमिली किंवा असं त्यांचं काहीतरी कॅपॅसिटी वगैरे असेल, तर नाही, फक्त आमच्या फॅमिलीला घेतलं होतं. तर सुटसुटीत आम्ही बसून आरामात निघालो. बदलापूर ते नेरळ 20 मिनिट आणि घरातून ते बदलापूर आणि उभारून यायचं काय? वेलकम टू मॅरिड लाईफ. उभारून यायचं काय? उद्या मारून यायचं. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर तुम्हाला इकडे यायला लागते. लय भारी, लय म्हणजे लय भारी. सगळं डोंगरच डोंगर आहे इकडे आणि सगळी झाडीच झाडी आहे. खूप छान वाटलं आम्हाला. पण घाट पण तेवढाच डेंजर आहे आणि ते व्हॅन पण एवढा फास्ट चालवतात, जाता येता दोन्ही टाइम. आम्हाला खूप भयानक एक्सपिरियन्स आलेला आणि खूप फास्ट चालवतात ते. fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. आणि अशा प्रकारे आम्ही फायनली माथेरानला पोहोचलो आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे कमान आहे. इथून आपण आतमध्ये जायचंय आणि तिथे आपल्याला तिकीट घ्यावं लागतं. Fire इथे आम्ही तिकीट काढली. मोठ्यांच्यासाठी 50 आणि लहान मुलांसाठी 25 रुपये असा दर आहे इथे. आणि पुढेच गेल्यानंतर आपले पूर्वज भेटले आम्हाला. त्याच्या पुढे एक त्यांनी मॅप लावलेला आहे. इथे गाईड पण भेटतो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही गाईडला घेऊन जाऊ शकताय. आणि इथे एक कमान आहे छानपैकी, तिथे आम्ही फोटो काढले. तुम्हाला माहितीच आहे आम्ही फोटोसाठी किती हावरे आहोत ते. तर छान फोटो काढून गप्पा टप्पा ठोकत आम्ही असे निघालो. हा. ओके. इथे छोटे छोटे स्टॉल वगैरे होते आणि प्रत्येक ठिकाणी असे मॅप किंवा बोर्ड लावलेले आहेत. त्यामुळे आपल्याला समजून जातं कुठे जायचंय आपल्याला किंवा कुठे नाही. असे छोटे छोटे स्टॉल आजूबाजूला होते. फ्रुट्सचे वगैरे तर भरपूर होते. कैरी, काकड्या, आंबे या सगळ्याचे. हॉर्स इथूनच चालू होतात. तुम्ही इथून पण घेऊ शकता किंवा पुढे जाऊन पण घेऊ शकता. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel. इथे फोटो काढते. फोटो नाही, व्हिडिओ काढते. फोटो पण काढणार दे तुम्ही काढ. आता कसं घातलं जरा जरा काय आता कसं झालं. शिवानी खाल्लं काय? तिचं पण एक्सप्रेशन. तो फोटो दाखव. जरा जरा एकदम खाऊन मी आंबट एवढं जरा नाही. हिला काय झालंच नाही. जरा जरा खाल्लं ना मी एकदम. इथून थोडस चालल्यानंतर अमन लॉज असा एक पॉइंट येतो. तर तिथून ट्रॅक चालू होतात आणि तुम्ही इथून पण ट्रेन घेऊ शकता किंवा नेरळ स्टेशन वरून पण टॉय ट्रेन आहे. वेगवेगळे चार्जेस आहेत. तुम्ही जिथून घ्याल तिथून चार्जेस वेगवेगळे असे आहेत.
तर इथून आम्ही टॉय ट्रेन काही घेतली नाही, कारण सकाळी सकाळी गेलो होतो तर आम्हाला स्टॅमिना पण चांगला होता आणि चालायची इच्छा पण होती. प्लस ट्रॅक वरती वगैरे फोटो काढायसाठी भेटतील आणि आजूबाजूला लोकेशन पण छान होतं, तर आम्हाला फोटो वगैरे पण काढायचे होते. त्यामुळे आम्ही चालतच गेलो. ट्रॅक वरून चालत गेलो तर कमी वेळ लागतो, पण बाय रोड पण आहे बाजूला. तर बाय रोड गेलो तर जवळजवळ 3 किलोमीटर आहे आणि ट्रॅक वरून 1.5 किलोमीटर आहे. म्हणजे अर्ध अंतर कमी होतं आपलं जर आपण ट्रॅक मधून गेलो तर. इथे प्रत्येकाने फोटो व्हिडिओ काय काय करायचं होतं ते केलं आणि हलगू मलगू करत आम्ही डिगी असं निघालो. तर जाता जाता आम्हाला एक मंदिर पण भेटलं आणि त्याच्याच अगोदर आम्हाला एक काकी भेटल्या. तिथे आम्ही त्यांच्याकडून परत स्टार फ्रूट घेतलं. आम्ही सुरुवातीला घेतलं होतं तिथे आम्हाला महाग पडलं 10 रुपयांनी आणि इथे स्वस्त होतं, तर आम्ही इथे 2 घेतले आणि छान त्यांनी मसाला वगैरे लावून दिलेला आणि हे पिकलेलं होतं, एवढं काय आंबट नव्हतं. आणि इथेच एक टॉय ट्रेन आली तर तिचा व्हिडिओ काढला. मगाशी पण आली होती पण तिचा व्हिडिओच काढला नाही, चुकून माझ्याकडून ते राहून गेलं. तर इथे तुम्ही बघू शकता कशी असते टॉय ट्रेन आणि हे स्पीड असतं टॉय ट्रेनचं. त्यामुळे नेरळ पासून वरती माथेरानपर्यंत जाईपर्यंत 2.5 ते 3 तास आरामात लागतात टॉय ट्रेनला. त्याच्यापेक्षा तुम्ही ई रिक्षाचा जर वापर केला तर तुम्ही त्याच्यापेक्षा खूप कमी वेळात पोहोचू शकता. पण जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, जर तुम्हाला अनुभव एक घ्यायचा असेल तर तुम्ही टॉय ट्रेनचा यूज करू शकता नक्कीच. पण वेळ खूप जातो एवढंच आहे. आणि तिथे हे पूर्वज आपले एवढे आहेत, माकडं भरपूर आहेत तिथे. आणि अशी पण आहेत की जे बॅगा पळवून नेतात. म्हणजे बॅग जर तुम्ही तिथे ठेवली, तुम्ही अजिबात बॅगेला ठेवू नाही शकत तिथे. आम्ही शूज घालताना काढताना जरी बॅग ठेवली तरी ते येऊन लगेच बॅग पकडायला बघत होते. सो खूप काळजी घ्यायला लागते या माकडांपासून बॅगेची. इथे गणपती बाप्पांचं खूप छान एक छोटंसं मंदिर होतं. तिथे आम्ही गेलो, दर्शन घेतलं आणि थोडा वेळ थांबलो आणि मग लगेचच पुढे निघालो आम्ही. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. आता इथे शरणव थकला होता आणि माझ्या पाठी लागला होता की घोड्यावर बसायचंय मला. तर त्याला सांगितलं पुढे जाऊन बसूया. थोडं आम्ही त्यांना टोलवत पुढे आणलं. तर त्यांना भूक लागली. दुकानं वगैरे हॉटेल बघितल्यानंतर मग आम्ही मॅगी ऑर्डर केली होती. ह्या दोघांनी सिंपल साधी मॅगी घेतलेली आणि शिवानी आणि अक्षयनी चीज मॅगी घेतली होती, ज्याच्यावरती एवढं चीज होतं की ते, आणि त्यांनी मेल्ट पण केलं नव्हतं, ते तसंच ग्रेट करून दिलं होतं. त्यामुळे ती एवढी टेस्टी नाही लागली. तसेच शरणवच्या पप्पांनी मिसळ पाव घेतला होता, तो आम्ही पटकन सगळ्यांनी खाऊन टाकला. आणि चहा आम्ही सगळ्यांनी बंद केलाय, पण तिथे थंडी आणि वातावरणच असं होतं की आम्हाला चहा प्यावासा वाटत होता. त्याच्यानंतर एक खेळ होता चालू, तिथे थोडा वेळ थांबलो आणि मग पुढे निघालो. कर कर शिवानीला इथले सगळे साहित्य खूप आवडलं होतं. बॅग्सची वगैरे व्हरायटी भरपूर होती, शूज वगैरे होते. तर ती प्रत्येक दुकानात घुसत होती आणि बघून येत होती. आणि हे दोघं, ह्यांचं प्रत्येक ठिकाणी मॅप बघायचं चालू होतं, इकडून जाऊया तिकडून जाऊया. आणि मुलं पण पाठी लागले होते घोडा ठरवायसाठी, तर ते पण त्यांचं काम चालूच होतं. तर आणि ह्याच्यातच मी एक व्हिडिओ पण बनवून घेतला आम्हाला, जो पाहिजे होता रीलसाठी. कोणता पॉइंट आहे हा? काहीतरी नाव आहे तिथे शिवानी आणि हा पहिला पॉइंट होता, मायरा पॉइंट असं तिथे लिहिलं होतं. तर इथे पण सुंदर वाटत होतं. इथे आम्ही थोडेफार फोटो काढले आणि एक जो लगेच देतात काढून फोटो, तसला वाला पण फोटो आम्ही काढून घेतला, एक आठवण म्हणून.
ट्रिपची. आणि इथे तुम्ही बघू शकता शरण एवढा थकला होता की त्याला असं वाटत होतं मला हॉर्स द्या, नाही तर मी काही चालणार नाही. आणि मग त्याला बाजूला ठेवला आम्ही खुर्चीमध्ये आणि आमचं फोटो सेशन चालू झालं. खूप सारे फोटो काढले, मस्त मज्जा केली. शरण ऐकतच नव्हता, फोटो काढायला येतच नव्हता. आणि मग इथे शरणवची इच्छा पप्पांनी पूर्ण केली आणि एक हॉर्स आम्ही मागवला. तर ह्याचं नाव होतं स्वीट ऍपल. स्वीट ऍपल हॉर्स आम्ही घेतला होता. तर शिव घाबरत होता चढायला त्याच्यावरती, तरी पण आम्ही त्याला नंतर गोड बोलून चढवला. आणि मग इथून 5 पॉइंट आम्ही ठरवले होते करायचे. तर आम्हाला 400 रुपयाला 2 मुलांना बसवून न्यायला त्यांनी म्हणजे हे केलं. 500 बोलत होते पण आम्ही 400ला तो ठरवला. शिव मस्त आहे. इकडे बघा बॅटरी. येऊ पुढे. हा ठीक आहे. हे श्रीयू मागे या. श्रीयू हात पकड. ये बघा इथं परत. हा इको पॉइंट आहे. इथे आम्ही आलो आणि जोर जोरात वेड्यासारखे ओरडत होतो. नाही जोरात जोरात ओरडायला पाहिजे, एकदम जोरात. छोट्या शिटी मार. मार. येणार ना आवाज, येणार ना बा. येते आहे मग, येते मार. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. त्याच्यानंतर आम्ही शिवसंग्रहालयामध्ये पोहोचलो आणि तिथे खूप छान छान वस्तू आणून ठेवलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भरपूर गोष्टी आम्ही तिथे बघितल्या आणि खूप छान होत्या. इथे फक्त आणि फक्त 10 रुपये तिकीट आहे आणि 10 रुपयाच्या मानाने भरपूर गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही नक्की जर गेलात तर इथे भेट द्या. छान वाटतं. आता आम्ही आलो आहोत शिवाजी महाराजांच्या संग्रहालयामध्ये. आता तिकीट घेत. हा कोणतरी सांगा ना, एक्सप्लेन करा कोणतरी. छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री फूड प्रिंट छत्रपती शिवाजी महाराज होते ना, तेव्हा टेकन ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंधुगड फोर्ट. सिंधुगड बनवलेला बांधकाम सिंधुदुर्ग किल्ला बांधकाम घेतलेला कसा आहे. हां इथे तरी बघा, छोटेवाली मोडी लिपी बघा. मोडी लिपी पाहिली पहिला इकडे जायचं आपण सगळं बघायचं. मापटं पण आहे खाली, मापटं पण आहे मस्त. जुने मोडी लिपी हस्तलिखित. मोडी लिपी हस्तलिखित. हे काय अवजारे. हो कसलं वाटतंय यार. खंजीर वगैरे. नावं तर माहिती होती का आपल्याला. फोटो काढलास तू? फोटो नाही, व्हिडिओ चालू. हा मला शिवानी सांगितलं मगाशी. फोटो काढायचे आहेत ना, तिथे जाऊन क्लिक करायचा. असं माप चेक करायचं. जबरदस्त आहे.
जिजाबाई प्रेस टू गॉड भवानी. कधी हे बघ कधी चालू झाले शिवनेरी जुन्नरला 19 फेब 1630 शिवाई तलवारी बघा. बापरे कसलं. हे बघ टायगर नाईफ. हात लावू नका रे कशाला. हिरकणी नाही. जिजा माझा. हा कहाणी सांगताना. रोहिडेश्वर देवालय स्वराज्याची स्थापना केली ना. हो इथे बघ ना. चल हे बघ इकडे. हे बघ हे घालायचं हे शॉर्टचं लढाई करताना सगळं. बघ ना उचलत कशा असतील. उलवरीन म्हणतोय त्याची कोतळी बाहेर काढलेली सगळी. हे बघ लुडो. मिनी स्त्री. जबर कसलं वाटतंय. उलवरीन म्हणाला शरीर त्याला. वाघनक्यांना. बघितलं मी फोटो काढलाय. भाले बघ भाले. हे बघ चिलखत नाही. हे काय आहे ते. चिलखत आहे काय. भाला आहे हे भाल्याचं. ते हा सुपारीचं पोळा कसं अडकित्ता. हे वेगवेगळे डिझाईन आहे. छोट्या डिझाईन फक्त वेगवेगळे. घोडा मोर पुक्का पाठ होतं तेवढं होतं. बॅक स्क्रॅच तेव्हापासूनच काढतं ते वाढ ना. नेहमी आमचं बांधलं पाठवलं शिवाजी महाराजांनी नेहमी सापडलं. हा त्यांनी सगळ्या हा काय. हा समुद्रात चारी बाजूनी समुद्र. इकडे आहे. इकडे नाणी आहे. नाणी सुरतेची लूट. हे बघ फोटो कापलेली शाहिस्ते खानची. हे बघ शाहिस्ते खानाची बोटे कापली. आपल्या इथे किती विषयी ते शत्रूला पावनखिंड. जिजाबाईंनी हातीशस्त्र घेतली. हे नेव्हीचं वाटतं. अहिल्याबाई. ओके ओके. हे बघा हे काय. कोल्हापूर हे सगळं हेच आहे बघ. कोल्हापूर मिरज भोर सावंतवाडी मुधोळ. म्हणजे शिपाई या शिपाईला ते देतात. पिठा वालू तालू म्हणजे प्रत्येकाचं ठरलेलं शिव होतं. अक्षर कॉपर. त्यावेळीच्या मुद्रा तांब कॉपर. शिवबांची शासन यंत्रणा. धर्मांतर जे पहिला होतं तेच आहे आता. तिकडे हेच आहे बघा ते. हा शाहिरी सांस्कृतिक उपक्रम. अफजल खान एन्काउंटर. अफजल खानाचा वध. ए शरणा आहे बाई अफजल खानाचं. काय शहाजी शिवाजी भेट. कोंढाणा किल्ला. सिंहगड. मालुसरे. दिंडोरी. मुरारबाजी देशपांडे. काय आहे श्रीयू. काय आहे. तलवार. तसे
हिंदवी स्वराज्य दक्षिण दिग्विजय मोहीम. राज्याभिषेकचा लावायचा फक्त महाराजांचा फोटो. कमी आहे. आताच्या पिढी माहिती पण आमच्या माणसाने केलेली आणि गव्हर्नमेंट कडून परमिशन काढून आणली. खूप मस्त. आमच्या मुलांना आम्हाला पण बघायला मिळालं भरपूर काय काय केलंय. अरे दिसू दे ना. हाताने दाखव ना. किती घाबरायला लागले. आता झूम कर हाताने. पॉइंट करून आलोय आणि आता कोणता शार्लेट लेक काय 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 आहे ते शार्लेट लेक, लॉर्ड पॉइंट, सिलिया पॉइंट आणि श्री पिसरनाथ मंदिर आहे ना. एवढं करणार आहे आता आम्ही. खूप मस्त आहे माथेरान. खूप म्हणजे खूप मस्त. पहिलं काय वाटलं नव्हतं कसं असेल काय असेल चालू की नाही, पण चाललो आणि मस्त वाटते. थँक्यू. अहो आम्ही हॉर्स केला होता मुलांच्यासाठी फक्त, पण मस्त मुलांनी एन्जॉय केला हॉर्सवर बसून. हे काय कुणाची ऍक्शन कर, कोणाची ऍक्शन करायला. छोट्या गाडी चालवायची ऍक्शन करून दाखव. आज सगळी रात्री गाड झोपणार आहेत. आज रात्री सगळी झोपणार आहेत गाड. नाही मी नाही. मला सवय आहे. काय सवय? मी झोपणार आहे. तू आता पण झोपशील. आमच्यात सगळ्यात आळशी प्राणी. हाडांचा आमचा भुगा झालाय पार. छोट्या शिवानी म्हणता यांचा व्हिडिओ ब्लॉग मध्ये घाला म्हणजे परत करत नाही. तू परत करणार नाहीस? करणार ना. तिला गाडीवर चालवताना लय मजा करते. गाडीवर बसली मजा. मामा भांजे 1 2 3. नाही शर्माला नाही जमत मामासारखं. अरे मामा काय शिकवायला बघा भाच्यांना. आता बसल्यावर रात्री काय खाल्लंय. शार्लेट लेक वर बायको हरवली माझी. बायको हरवली माथेरानवर. सिलिया पॉइंट आहे हा तो खालचा. बायको हरवली माथेरानवर पिक्चर. कुठे जायचंय? आई येडेस की तू. डुबकी बिबकी काय मारतो तू? काय स्विमिंग शिकलास तर काय सगळीकडे डुबक्याच मारायला शिकला का? प्रो झाला तू? 12 वर्ष शिकून तर झालीत का तुला? हा शाण्या माथेरान में आए तो लॉर्ड पॉइंट देख लो. लॉर्ड पॉइंट नहीं देखा तो माथेरान नहीं देखा. ओके बस. द अमेझिंग लॉर्ड पॉइंट. डॉग बघ कुठे गेलाय तो. अगं बाई ती तिकडं कशी गेलेत. आई शपथ मला स्वप्नात असंच पाणी येते आणि अशी मला भीती वाटते मी पडते त्या पाण्यात. खाली फोटो काढा. मोबाईल सांभाळून संभाल के एवढी गर्दी झाली इथे. काय करायचं बघा. 20 रुपये द्या आणि गिटार घेऊन फोटो काढा. इथे फक्त लेक पॉइंट जो आहे
त्याचाच व्ह्यू वेगळा असा आहे. नाहीतर बाकीचे जे सगळे इको पॉइंट, हनीमून पॉइंट आणि कोणते कोणते बरेच पॉइंट आहेत ते सेमच आहेत. म्हणजे एकच डोंगर आहे, तो प्रत्येक वेगवेगळ्या अँगलने आपण बघायचा आहे असं आहे. आणि इथे आम्ही वडापाव खाल्ला परत. दिवसभर आम्ही नुसते चरत होतो. वडापाव आणि कांदा भजी इथली खूप 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 छान, एक नंबर होती. स्लो स्लो गोल गोल फिरा, चेहऱ्यावर येते मोबाईल. हा हा, दिसते दिसते दिसते. त्याच्यानंतर आम्ही नॉर्थ पॉइंटला गेलो. हा पण छान होता. तिथे पण तेच सलमान खानचा फार्म हाऊस वगैरे वगैरे काय काय दाखवत होते ते दुर्बिणीमधून. पण कायच्या काय रेट होते तर आम्ही काही बघितलं नाही. पण इथे फुकटचा एक बाण होता, धनुष्यबाण. त्याने मस्त आम्ही तीर मारताना फोटो काढले. इथे आम्ही बसलो होतो, शरणावचे पाय दुखत होते म्हणून तो शूज मध्ये काय काय करत होता, घालत होता, काढत होता. तर मी मिस्टरांचा चष्मा घेऊन फोटो काढला. चांगले आले, 4-5 काढले फोटो मग पटकन. आणि मग नंतर आम्ही जेवायला थांबलो एका हॉटेलमध्ये. तर आम्ही खूप थकलो होतो तेव्हा. काय बोल तोंडानी, काय बोल तोंडानी, पाय दुखतात आहे. मी व्हेज खाल्लं होतं पण व्हेजचा फोटोच काढला नाही, नॉनव्हेज थाळीचा फोटो काढला. दुपारचे 3 वाजलेत. आमचे सगळे पॉईंट वगैरे करून झाले. आता जेवलोय. ही 2 मुलं काहीच खाल्लेली नाही आहेत. आता आम्ही रिटर्न जाणार आहोत. खूप थकलोय सगळे. पायाचा भुगा होऊन मेले पाय माझे, तर मेले पाय. बापरे, हे माथेरानला येणार असाल तर तुमच्याकडे स्टॅमिना पाहिजे चालायचा. खूप चालायला लागतं, खूप म्हणजे खूप. पोरं अक्षरशः थकली आहेत. आम्ही जेवताना श्रीव झोपून गेला हॉटेलमध्ये, एवढा थकलेला. शरणव तर रडकून दिला आलाय. बापरे, या लवकर खाली, इथे बघ, बघा फक्त खाली बघा. इथे हसायला सांगत होते पण असं जबरदस्तीचे हसत होते सगळे. खूप थकले होते सगळे, खूप म्हणजे खूप. अरे अरे अरे. त्याच्यानंतर आम्ही ई रिक्षा केली, कारण चालायला कोणालाच ताकद उरली नव्हती. ई रिक्षामध्ये असं आहे की 3च लोक अलाउड आहेत आणि ती एवढी फास्ट जात होती की मला कॅमेराच पकडता येत नव्हता. आता दुपारचे किती वाजले? 3:30 वाजलेत. 3:30 वाजलेत ना? हा, 3:30 पावणे 4 वाजलेत. आता आम्ही ई रिक्षाने आलो खाली. आता कुठे आलो आपण इथे? काय दस्तुरी. अच्छा, दस्तुरीच्या इथे आलो आम्ही आणि खूप थकलेत सगळे. परत येणार काय? हा, हे सोडून म्हणे, हे सोडून इकडे या. बसलेला नाही तुम्ही? अजिबात नाही, परत जात चालत. परत जात थकलास की नाही? खूप थकला. मी पण खूप थकला. शरणव सगळ्यात जास्त थकलाय बिचारा. त्याचे पाय दुखायला लागलेत सगळ्यांचेच. आता इथून कितीची ट्रेन आहे? हा, 4:16ची ट्रेन आता आम्ही पकडणार आहोत नेरळवरून ना. आता इथून आपण ह्याने जाणार ना, टॅक्सीने, व्हॅन टॅक्सीने. आम्ही आता इथं नेरळ स्टेशनला जाणार. पर हेड 100 रुपये चार्जेस आहेत. इथून आम्ही नेरळ स्टेशनला जाणार आणि तिथून ट्रेन पकडणार. तर माथेरान ट्रिपवरून आल्यानंतर आम्ही खूप थकलो होतो. तर मी व्हिडिओचा एंड केलाच नाही, त्यामुळे मी आता व्हिडिओचा एंड करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माथेरान हे खूप छान असं ठिकाण आहे. जर तुम्ही बदलापूरमध्ये असाल किंवा मुंबईमध्ये असाल कुठेही, तर तिथून तुम्ही 1 डे ट्रिप नक्कीच करू शकता. लोकल ट्रेननी जाऊन नेरळवरून किती 15 ते 20 मिनिटावरती आहे माथेरान. आणि जर फॅमिलीला घेऊन जाणार असाल तर जा, पण तिथे खूप चालावं लागतं. जर लहान मुलं वगैरे असतील तर तुम्हाला ई रिक्षा किंवा हॉर्स वगैरे, तुम्हाला म्हणजे घोडे वगैरे तिथे असतात तर ते तुम्हाला घ्यायला लागतील. आणि तसं थोडं म्हणजे कॉस्टली जातं ते. पण तुम्ही म्हणजे पूर्ण पहिल्यापासून घोडा किंवा टॉय ट्रेन किंवा ह्याचा यूज न करता थोडं म्हणजे जर लहान मुलं असतील तर ते अमन लॉज पासून थोडंसं चालत गेल्यानंतर मेन माथेरानच्या इथे आपण जातो ना, तिथे कमान आहे, तिथून तुम्ही हॉर्स घेतला तरी चालेल. त्यांचा रेट असतो, म्हणजे 5 पॉईंट करायचे असतील तर 600 किंवा 500 रुपये ते घेतात. जास्तीत जास्त बार्गेनिंग करून 400 रुपये घेतात. आणि त्याच्यानंतर पुढे जर म्हणजे 12 पॉईंट आहेत तर ते 12 पॉईंट सगळे कव्हर करायचे असतील तर ते पर पर्सन 1000 रुपये, 1100-1200 असे त्यांचे वेगवेगळे रेट आहेत. तर आम्ही फक्त मुलांच्यासाठी घेतला होता हॉर्स. पण छान अनुभव येतो आणि निसर्गरम्य वातावरण आहे. खूप छान म्हणजे दाट झाडी आहे आणि झाडी जास्त असल्यामुळे आपल्याला ऊन पण जास्त लागत नाही. जिथे जिथे पॉईंट आहेत तिथे थोडं ऊन लागतं, कारण तिथे झाडी नसते. पण जिथे आपण चालतो रोडनी तर तिथे पूर्ण झाडांनी कव्हर केलेला आहे रोड, तर त्याच्यामुळे अजिबात उन्हाचा त्रास वगैरे होत नाही. जिथे पॉईंट्स वगैरे आहेत कुठेच आपल्याला ऊन लागतं. पण खूप छान आहे. एक दिवस जाऊन जर तुम्ही येणार असाल तर नक्की जा. स्टे पण करू शकतो तिथे, रिसॉर्ट्स वगैरे जास्त आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा असे व्लॉग बघण्यासाठी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू नवीन व्लॉग मध्ये. बाय.